बाबा तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण कोणत्याही गावात जा, गाव तसं चांगलं, पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं तर 90% प्रकरणं फक्त जमिनीच्या बांधांची आहेत की नाही. बरं, हा विषय या व्यासपीठावर बोलण्याची गरज आज यासाठी निर्माण झाली. आज कोणत्याही गावात जा, सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही एकत्र यायला तयार आहोत, पण दोन रक्ताचे भाऊ जर एका विचाराने एकत्र यायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय. विचार मात्र करावा लागेल. महाराज, तुम्ही लहान होतात ना, तुम्ही लहान होतात ना. अरे दोन भाऊ जर शाळेत निघाले, दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून दोन भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना मारत होते, पण वर्गात बसल्यानंतर मांडीला मांडी लावून बसत होते. ते दोन भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना, तर आईचं तोंड तुझ्याकडं का आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांचे केस सोडत होते, पण पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. तेच रक्ताचे भाऊ आज काहीच न पिकणाऱ्या गुंठ्यावर बांधासाठी जर बांधावर एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावत असतील तर कोणता अध्यात्म आम्हाला कळालंय. विचार मात्र करावा लागेल. महाराज, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण वाचलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण पाहिलंय, पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, तुम्ही आम्हाला 5-5 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता, पण घरी गेल्यानंतर लक्ष्मण भैया राम भैयावर केस टाकण्याचा विचार करत असाल, तेवढ्या गोड अमृतमय रामकथून आम्ही शिकलो काय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का तर रामायण तुम्ही बारकाईनं अभ्यासाव. रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भरतांमधलं प्रेम दिसतं, आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला विसंवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विषणात निर्माण झाले लालसा असेल. लंका सोन्याची होती, महिला मंडळ कशाची? सोन्याची. इथं एक तोळा करायचा म्हणलं तरी सोन्याच्या पप्पा बरोबर वर्षभर भांडावं लागतं. ते सगळी लंका सोन्याची होती, पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला. सोन्याची लंका मातीमोल झाली, आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षांचा वनवास होता, पण लक्ष्मण आणि भरत भैयासारखा भाऊ सोबतीला होता, म्हणून तर 14 वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. चला रामायणामधून आपण आपल्या तालुक्यात येऊयात. बांध करून बंगला बांधला एक तरी माणूस सापडेल, बांध करून गाड्या घेतल्या एक तरी माणूस सापडेल, बांध करून आपला व्यवसाय घडवला, मुलांचं शिक्षण पूर्ण केलं एक तरी माणूस सापडेल. तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका. ज्यांनी गाड्या घेतल्या, त्यांनी घरं बांधली, ज्यांनी स्वतःचं मुलांचं जीवन घडवलं, त्यांनी फुटभर बांध कोरण्याकडे कधी लक्षच दिलं नाही, आणि ज्यांनी बांध कोरण्यात आपलं सगळं आयुष्य घालवलं, त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली, पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा नाहक या वादात ओढून त्यांनाही पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावून आपणच आपल्या हातनावग्या फुटभर बांधासाठी आपली तिसरी पिढी उद्ध्वस्त करतोय. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. बरं, या नामसप्ताच्या निमित्तानं माझा आज सगळ्यांना एक प्रश्न आहे. आम्ही कितीही बांध कोरले तरी मला तुम्हीच उत्तर द्या, तलाठी भाऊसाहेबांच्या कपाडातील सातबारे कधी बदलणार आहेत का? आणि त्यावरच्या खराब्याच्या क्षेत्रात चढउतार होणार आहे का? याचा मात्र नक्की विचार करा. अरे आमच्या हजारो पिढ्या आल्या, या बांधांवर बसल्या, एका ताटात जेवल्या, त्या बांधावरून भांडल्या, आणि या बांधातच मिसळून गेल्यात. तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलो? एक दिवस जर याच मातीत जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकणाला चिटकलाय? विचार मात्र करावा लागेल. महाराज, हात जोडून इथं बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना आज तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून आजच्या कीर्तनातली पहिली विनंती करून जातो. मागच्या पिढ्यांपासून या फुटभर बांधांचे वाद तुमच्यापर्यंत आले, आणि तुम्ही तुमच्या युवा पिढीला या वादांमध्ये ओढतायत, आणि युवा हा शब्द उलटा वाचला तो होतो वायू. वायू सारखं तो पण काळजात घेऊन फिरणारा तो म्हणजे युवा. त्या वादळाला जर आम्ही योग्य मार्ग दिला, ते वादळ क्रांती केल्याशिवाय राहत नाही, पण त्या वादळाचा जर मार्ग चुकला तर मात्र सुनामी आल्याशिवाय राहत नाही. आणि हीच गरम डोक्याची मुलं जेव्हा या वादात पडतात, एखादी केस अंगावर पडते, तेव्हा शिक्षणापासूनही दूर जातात, आणि नोकरीपासूनही दूर जातात, आणि अवघ्या फुटभर बांधासाठी आपणच आपल्या हातानं सोन्यासारख्या पोरांची माती करतोय. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. बरं, माझा तुम्हाला सगळ्यांना आज एक प्रश्न आहे. आम्ही खऱ्या अर्थानं जेवढे पैसे आजपर्यंत तुमचे बांधांच्या वादात आणि या रस्त्यांच्या वादात गेले, त्यातली 1% रक्कम तरी तुम्हाला त्या बांधातून मिळाली का हो? आज 5-5 वर्षे केस चालते, आणि शेवटी जिकडून पैशाचं वजन जास्त जाईल त्या बाजूने अलगद निकाल लागतात, आणि आपल्या आयुष्याची 5-5 वर्ष आपण त्या वादात घालवतोय. बरं, कुणाशी भांडतोय?
ज्या भावाला 9वीला जाईपर्यंत एक चॉकलेट असेल तर अर्ध दातानं तोडून दिल्याशिवाय कधी आपण चॉकलेट खाल्लं नाही. आता फक्त 2 पाभार इकडे किंवा तिकडं झालंय, पण आपण कायमचं एकमेकांचं तोंड पाहणं बंद केलंय. हात जोडून तुम्हाला विनंती करतो, लोकांचं सोडून द्यावं. जी लोक तुमच्या भावांमध्ये वाद लावायला होती, जी लोक तुमच्या घरात फक्की टाकायला होती, जी लोक तुम्हाला वकील आणि कोर्ट पाहून द्यायला होती, फक्त कोर्टाची 2री तारीख पडू द्या. तुम्ही कोर्टात गेल्यानंतर गावातल्या पारावर बसून तुमच्या मागच्या 7 पिढ्यांचा उद्धार करणारी सुद्धा आपलीच लोक असतात. जर तुम्हाला वाटत असेल ना, काल्याच्या दिवशी येणारा भगवान परमात्मा कालाग्रहण करून पुन्हा वृंदावनात न जाता आपलं गाव आणि आपलं घरच गोकुळ व्हावं आणि आलेला जगाचा मालक कायमचा या गोकुळात विराजमान व्हावा, तर काल्याच्या अगोदर 2 भाऊ एकत्र बसा. बाकी सगळ्यांना बाजूला करा. 2 पाभार इकडे किंवा 2 पाभार तिकडे होईल, पण हा वाद कायमचा मिटवा. कारण याचं कारण तुम्हाला सांगतो, आजपर्यंत जर तुमच्या मागच्या पिढीनं हा वाद तुम्हाला दिला नसता तर तुमचं निम्म आयुष्य कोर्टात गेलं नसतं. आणि आपले डोळे एक दिवस आपण मिटणारच आहोत. पण डोळे मिटण्यापूर्वी भले 2 पाभार इकडचं तिकडं करून हा वाद मिटवला तर पुढची पिढी शिक्षणानं आणि नोकरीनं पुढं जाईल. पण हाच वाद जर तुम्ही त्यांच्या माथी ठेवला, त्यांच्यासुद्धा निम्म्या आयुष्याची पुढवर बांधामुळं माती होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि जर हे वाद तुम्ही मिटवले ना, 1-2 पाभार इकडं तिकडं होईल, पण तुमची मुलं शिक्षणानं आणि व्यवसायानं पुढं जातील. आणि हीच मुलं येणाऱ्या पुढच्या 15 ते 20 वर्षात त्या बांधाच्या पलीकडे 1 एकर जमीन स्वतःच्या कर्तृत्वानं विकत घेतल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. हात जोडून तुम्हाला विनंती करतो, या फुटबार बांधांच्या वादात आयुष्याची माती करू नका. खऱ्या अर्थानं या लेकरांना सुखानं पुढं जाऊ द्या. शिक्षण आणि नोकरीनं ही लेकरं पुढे गेली तर खऱ्या अर्थानं ती त्याच्या बाजूला 10 एकर घेतल्याशिवाय राहणार नाही. ती नम्रतेची विनंती आहे. आणि माझ्या बहिणींनो, तुम्हालाही आता एक प्रश्न विचारून जातो. तुम्हाला भाऊ आहे ना? 1500 वाला नाही, त्यानं तुमच्या लग्नाच्या वेळेस कर्ज काढलं तो. तुम्हाला भाऊ आहे ना? त्या भावाला भेटायला भाऊबीजेला गेलतात ना? दादा येणे प्लॉट इकडे वाढलेत का? गेलतात ना? 1500 आले नाहीत का? मग बोलत चला, गेलतात की नाही? गेलतात ना? मग त्या भावाला ओवाळताना तुम्ही सांगत होतात, अरे सण आहे आज वर्षाचा, आहे भाऊबीजेचा, नेत्रांच्या निरंजनानं भावास ओळण्याचा. तसा कृष्ण आहे द्रौपदीस, तसा लाभलासी तू मला, ओवाळते भाऊराया, ओक्ष माझे लाभो तुला. कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे, तर बहीण म्हणजे भक्ती आहे. भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे, तर बहीण म्हणजे मातृत्व आहे. भाव बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं. भाव बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला महावैष्णवमाऊली ज्ञानोबाराय आणि मुक्ताईंकडे पाहून समजतं. भाव बहिणीचं नातं काय असावं हे शिवचरित्राचं पाणनपण आम्हाला शिकवतं. पण जी बहीण रक्षाबंधनला आपल्या भावासाठी राखी आणि भाऊबीजेला रुमाल घेऊन जात होती, हळूहळू इकडेही आता गुंठ्याला लाखाचा भाव मिळू लागला. म्हणून तीच बहीण आता खऱ्या अर्थानं राखी आणि रुमालासोबत 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन आपल्या भावाकडे जर हिस्सा मागायला जाणार असेल तर माझ्या बहिणीने तुम्ही कितीही भगर खाऊन नवरात्र केली, कितीही भेंडी खाऊन नवरात्र केली आणि कितीही आषाढी पंढरपूरची वारी केली, तो जगाचा मालक तुम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा देईल का, याचाही विचार या निमित्तानं नक्की करा. कारण आज तुमच्या भावाची बदललेली परिस्थिती तुम्ही पाहताय. तुमच्या भावाच्या खिशातले 2-2 लाख रुपये तुम्ही पाहताय. पण ज्या दिवशी तुमचं लग्न झालं तो दिवस आजही आठवून पहा. तुमच्या बापाच्या खिशात रुपया सुद्धा नव्हता हो. पण तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं सांगितलं, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करू, पण आपली ताई सुखी राहिली पाहिजे. माझ्या बहिणीनं एवढाच आधार तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाकडून वडिलांना मिळाला आणि वडील घरात धावत आले. पाहुण्यांना सांगितलं, पाहुणं पाहता काय फोडा सुपारी. माझ्या बहिणीनं तुमच्या लग्नाचे 2च हप्ते तुमच्या भावानं भरले तर तुमच्या बाळकपणाचा सिदरचा लाख रुपये खर्च तुमच्या भावाच्या अंगावर पडला. इथं बसलेल्या प्रत्येक ताईनं काळजावर हात ठेवून विचार करावा की त्याचं लग्न होईपर्यंत तो तुमच्याच लग्नाचं कर्ज फेडत होता. पण आज कुठेतरी गुंठ्याला लाखाचा बाजारभाव आला म्हणून तुटपुंच्या नोटांसाठी, गुंठाभर जमिनीसाठी जर रक्ताच्या नात्यानं तुम्ही स्मशान करणार असाल तर काल्याच्या दिवशी येणारा परमात्मा या ठिकाणी विराजमान होईल का, एवढा विचार जरी आम्ही करू शकलो तरी स्वर्ग शोधायची गरज नाही. तुमचं घरच स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल.